पुण्याच्या कोथरूड चांदणी चौक मेट्रोसाठी निविदा जाहीर। यामध्ये 1.123 किलोमीटर लांबीची मेट्रो आणि चांदणी चौकाला जोडणारी पादचारी पुलाची ही रेषा समाविष्ट, तर बाहेरून येणाऱ्यांना मेट्रोनं शहरात यामुळे येता येणार। मुंबईच्या धारावीमधील प्रलंबित सर्वेक्षण पूर्ण करणार 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान रहिवाशांना पुन्हा संधी। रहिवाशांना दस्तावेज संकलित केंद्रांवर आवश्यक दस्तावेज जमा करण्याचंही आवाहन। लंडनच्या व्हिक्टोरिया म्युझियममधून आलेल्या वाघनखांचं उद्यापासून कोल्हापुरात प्रदर्शन। मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये या प्रदर्शनाचं उद्घाटन। दिवाळीच्या आठवड्यामध्ये पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी आता सध्या घट झाली आहे। तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फक्त 52,000 प्रवाशांनीच मेट्रोनं प्रवास केला, तर इतर दिवसांची प्रवासी संख्या सरासरी 13 ते 14 हजारांवर। पालघरच्या सातिवली जवळ मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी। उड्डाणपुलाच्या मुंबई बाजूकडील जोड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी। मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। जालन्यामध्ये 2 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला त्याच्या साथीदारासह स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक। वारंवार गुन्हे करून आरोपी दहशत निर्माण करत होता। जालन्यात आजपासून अतिवृष्टीग्रस्तांना अनुदानाचं वाटप होणार आहे। दरम्यान सप्टेंबरच्या नुकसानीसाठी शासनाकडून 64,75,75,000 निधी, तर जुलैच्या नुकसानासाठी 9,56,11,00,000 रुपयांचा निधी। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाचं नुकसान। बाजार समितीमध्ये शेतमाल ठेवण्यासाठी व्यवस्थाच नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, तर बाजार समितीमध्ये कबुतरांचाही वावर। रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्रामध्ये पेणमधील तरुण बुडाला। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नितीन पवार हा तरुण बुडाल्याची माहिती। नेवरे ते उंडीपर्यंतच्या किनाऱ्यावर पोलिसांकडून सध्या शोध मोहीम। वाशिमच्या कारंजा बाजार समितीचे व्यवहार शनिवारपासून पुन्हा एकदा सुरू, तर दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे बाजार समिती 10 दिवस बंद होती। व्यवहार सुरू झाल्यानंतर 16,000 क्विंटल सोयाबीनची आवक। नागपूरच्या रिलायन्स मॉलमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी 18 जणांवर गुन्हा दाखल। 22 ऑक्टोबरला ऐन दिवाळीमध्ये मॉलला लागली होती आग। या आगीमध्ये 50 ते 60 लाखांचं झालं होतं नुकसान। नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अरहम अॅनिमल अँब्युलन्स सेवेचा शुभारंभ। नागपूरमधील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी हा सोहळा संपन्न। नंदुरबार शहरात मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा। मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करून सुद्धा नियम धाब्यावरच। मालकांवर यापेक्षाही कठोर कारवाई करावी, नागरिकांची मागणी।